साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं. लोकांनी मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते आणि त्याचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेब बोलले की एक पावसाळा जाऊन द्यावा लागतो ड्युरेबिलिटी टेस्टसाठी. एक तर टेक्निकली आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या भाषेत हे बोललं तर हे स्टेटमेंट तसंच चुकीचं होतं. आणि मग आमचं एवढंच म्हणणं होतं म्हणजे काय दगड कोसळले त्याच्यानंतर आतून जे पाण्याचे फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले ते सुद्धा ड्युरेबिलिटी टेस्टचा हा विषय होता का? त्यामुळे कुठं ना कुठं तरी ही जी काही मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो, सेफ्टी ही कुठेतरी मिसिंग वाटते आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे असं आमचं ठाम मत आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच नवीन प्रोजेक्ट अशा पद्धतीने तिथं कुठेतरी खराब झालेले, तिथं रस्त्याला क्रॅक पडलेले गळताना आपण सर्वजण बघू शकतो. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा इनॉग्रेशन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं 240 किलोमीटर प्रति घंटा वारं आलं, वादळ आलं तरी याला काय होऊ शकत नाही. खूप मोठा पाऊस आला तरी याला काय होऊ शकत नाही. कॅनडा, स्पेन इथं याचं डिझायनिंग झालेलं आहे. मग एवढं सगळं होऊन सुद्धा परवाच्या पावसामध्ये आत्ताच्या आत्ता इनॉग्रेशन केलेला 2 महिन्यापूर्वी इनॉग्रेशन केलेला हा जो रस्ता आहे, तो जो टनल आहे, तो जो लीक होत असतील, पाण्याचे फवारे सगळीकडनं उडत असतील, रस्ते क्रॅक होत असतील, मग कुठं ना कुठं तरी आम्हाला शंका 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते. त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे क्वालिटीचं काम झालं पाहिजे, शब्दाचा खेळ तिथं नको. फक्त ह्याच्यामध्ये काय झालंय की ज्या कंपनी याच्यामध्ये जबाबदार आहे, नवयुगा नावाची एक कंपनी आहे, कुठली आंध्राची आहे, एफकॉन नावाची एक कंपनी आहे. नवयुगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहेत. हे आम्ही आधी सुद्धा सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाचं VSR कंपनीवर कारवाई झाली नाही. त्याच्याच बरोबर हा जो प्रकल्प आहे मिसिंग लिंकचा हा सुद्धा नवयुगा कंपनीला दिला गेला. ती आंध्राची कंपनी आहे. तिथे असणारे जे मुख्यमंत्री आहेत आणि जे देशामध्ये असणारे जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांचं सुद्धा या कंपनीचं लेणं घेणं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी कंपनीला वाचवलं जातं. जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल, तिथं जर पाणी लिकेज झालं असतील, रस्ते तुटले असतील, तर आमची सरकारला मागणी आहे की एफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे 2 कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का असा आमचा साधा प्रश्न आहे. कनेक्टिंग लिंकचं जेव्हा उद्घाटन झालं होतं त्याच्या आदल्या दिवशी सुप्रियाताई ट्रॅफिकमध्ये सापडल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं की ताईंना की परत तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. काल 7 ते 8 शेवटचं ट्रॅफिक असं म्हटलं होतं, काल 7 ते 8 तास ट्रॅफिक बघायला मिळालं. आता बघा ना, म्हणजे त्यावेळेस ताईंनी काय भूमिका मांडली होती, तिथे असणारे सामान्य लोक रस्त्यात जे अडकलेले आहेत त्यांची भूमिका तिथं मांडली. त्याच्यावर बोलत असताना राजकीय टिप्पणी ही मुख्यमंत्री साहेबांनी केली. ताईंना परत कधी तिथं ट्रॅफिकमध्ये अडकायला लागणार नाही. पण दुर्दैव असं 2 महिन्यातच 7,000 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट इनॉग्रेट झाल्यानंतर दगड कोसळले, त्यानंतर पाणीच्या फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले, रस्ते क्रॅक झाले. याच्यात काल 8 ते 10 तास ट्रॅफिक आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळालं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी फक्त हे सरकार बोलतं एक करतं दुसरं अशी आजची भूमिका आहे. राष्ट्रवादी सुरू आहे असं समजते की बाहेरनं पाठिंबा द्यायचा की त्यांच्यासोबत जायचं आणि एका ज्येष्ठ नेत्यावरती सुद्धा जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. अशी कुठली चर्चा आमच्या पक्षामध्ये चालू नाहीये, न ती माझ्या कानावर आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही फक्त चर्चाच आहे. त्यामुळे या चर्चेवर लक्ष न देता आज कुठं ना कुठंतरी आमच्या पक्षाकडनं युवांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य लोकांचे प्रश्न जे मांडले जातात त्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आणि सरकारला विनंती आहे की आम्ही जे मुद्दे मांडतो त्याला कुठं ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही. तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे. आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत. दादा कर्जमाफीची
ज्यांचे बंधनं आणि मुख्यमंत्री त्याच्यावरती निर्णय घेत नाहीये. दादाच्या बोनसचा प्रश्न अजूनही अनुसरित आहे. उद्या 10-10:30 वाजता परदेशी कमिटीचे प्रमुख म्हणजे ज्यांनी ही कर्जमाफी आणली, म्हणजे ज्यांच्या अध्यक्षतेखाली ती आणली आणि सरकारने ती मान्य केली, असे प्रवीण परदेशी साहेबांना 12-13 आमदार आणि काही शेतकरी नेते उद्या 10:30 वाजता भेटणार आहेत. तिथं चर्चा काय होती हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही आंदोलन केलं पहिलं तेव्हा सरकारने आमच्याबरोबर चर्चा दुर्दैवाने केली नाही. दुसरं आंदोलन आम्ही केलं, मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही बसलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रवीण परदेशी साहेबांना जाऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. ती बैठक उद्या आहे. आता त्या बैठकीत काय होतं हे आम्हाला बघावं लागेल. पण जर काहीच झालं नाही तर मग कुठं ना कुठेतरी रस्त्यावरची लढाई ही आम्हाला पुढे घेऊन जावी लागेल. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं लाडक्या बहीण योजनेचे पैसे महागाई ज्या पद्धतीने वाढते त्यानुसार वाढवले पाहिजे अशा पद्धतीची शिफारस केली. कशा पद्धतीनं तुम्ही बघताय? इथं शिफारस आम्ही आधीपासून करतोय की भाव जे काही किंमत नाहीतर जे अनुदान आमच्या माता भगिनींना तिथं लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत दिलं जातं ते वाढलं पाहिजे. आता प्रधानमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कुठली कमिटी असेल त्यांनी जर रेकमेंडेशन केलं असेल तर लगेचच्या लगेच आज नाही तर उद्या तो रेट दिला गेला पाहिजे. त्याचा अर्थ ते ही गोष्ट मान्य करतात या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे आत्ता जी योजना वर्षापूर्वी आणली त्याच्यामध्ये जर वाढ फक्त महागाई लक्षात घेऊन करायला जर केंद्र सरकारने सांगितलं असेल त्याचा अर्थ केंद्र सरकार मान्य करते या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचा फटका हा सामान्य लोकांना तिथं पडतोय. त्यामुळे तो विषय आम्ही तर घेऊच, पण महत्वाचं काय केंद्र सरकारने रेकमेंड केल्याप्रमाणे राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेमध्ये कुठेतरी बढती त्या पैशामध्ये बढती दिली पाहिजे अशी आमची सुद्धा पूर्वीपासून मांग आहे. आता सुद्धा तीच मागणी आम्ही पुढे करत आहोत. बंद पडून देणार नाही. सरकारला वाटत असावं की हा विषय बंद पडेल, पण आम्ही तो बंद पडून देणार नाही. विषय एवढाच आहे की अजितदादांना न्याय देण्यासाठी हे सरकार कुठे ना कुठेतरी विलंब करते असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या कंपनीवर कारवाई करायला पाहिजे त्या कंपनीवर कारवाई केली जात नाही. बऱ्याच लोकांना वाचवलं जात आहे. म्हणजे दादा जिवंत असताना त्यावेळेस दादा सगळ्यांचेच मित्र होते आणि दादा आज गेल्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून अनेक लोकांनी दादांना न्याय देण्यासाठी कुठेतरी तिथं दुर्लक्ष केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे राजकारणामध्ये मैत्री ही कामापुरती असते एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे दादा म्हणायचे तसं राजकारण अतिशय वंगाळ झाले हे कुठे ना कुठेतरी तिथं खरं होतंय. पण आम्ही प्रामाणिकपणे दादांसाठी आणि दादांना न्याय देण्यासाठी ते लढत राहू. आणि दादांनाच न्याय देणं जर या सरकारमध्ये या राज्यामध्ये अवघड असेल तर गरीबाला कसं न्याय द्यायचा हाही प्रश्न तिथं निर्माण होतो. मिसिंग लिंक को लेके मुख्यमंत्री ने एग्जाम्पल दिया कि इंजीनियरिंग इसमें अच्छे से हुई है. सोशल मीडिया पे काफी वीडियो वायरल हुए. देखो, मुख्यमंत्री साहब ने जब इस मिसिंग लिंक का इनॉग्रेशन किया था तब इनका प्रेस कॉन्फ्रेंस या भाषण अगर आप देखो तो उन्होंने कहा था ये इंजीनियरिंग मार्वल है. उसी के साथ उन्होंने कहा था कि इसका डिजाइन कनाडा में स्पेन में हुआ है और बहुत बड़ा वहां पे समझो टॉर्नेडो आए नहीं तो वहां पे बारिश बहुत बड़ी हो तब भी इस मिसिंग लिंक को कुछ भी नहीं हो सकता. 2 दिन पहले थोड़ी बारिश आई थी और उसमें अगर आप देखो मिसिंग लिंक के अंदर जैसे फाउंटेन होता है या जैसे आप देखो बहुत जगह से वहां पे पानी गिरते हुए हम देख सकते थे. उसी के साथ बहुत जगह पे इंफ्रास्ट्रक्चर डैमेज हुआ हम सब ने देखा. रास्ता खराब हुआ ये देखा. कुछ दिन पहले जब लोगों ने रास्ते के जो क्रैक्स थे उसके वीडियो सोशल मीडिया पे डाले थे तब सीएम साहब ने बोले थे ड्यूरेबिलिटी टेस्ट होता है. अभी हमारा कहना है अगर रास्ता खराब होता है तो ड्यूरेबिलिटी टेस्ट के बारे में आप बात करते हो. एक तो टेक्निकली और उसी के साथ इंजीनियरिंग वाइज ये बहुत गलत स्टेटमेंट था. अभी ये जो वहां पे चीजें गिरी है जो इंफ्रास्ट्रक्चर डैमेज हुआ है अभी ड्यूरेबिलिटी टेस्ट का एक विषय था क्या. उसी के साथ हमारा कहना है कि वहां पे नवयुगा नाम की ये जो कंपनी है ये आंध्रा की कंपनी है. उस कंपनी का और अजीत दादा का एक्सीडेंट जिस कंपनी के माध्यम से हुआ था VSR उस दोनों कंपनी का कुछ न कुछ तो संबंध है. और आंध्रा के जो नेता है चंद्रबाबू नायडू साहब
उनका और नवयुगा का संबंध है, वीएसआर का भी संबंध है। ये इसके पहले हमने बोला था। दादा के केस में वीएसआर कंपनी के ऊपर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्योंकि इतने बड़े लोग उस वीएसआर कंपनी के पीछे थे। और हमारा अभी प्रश्न है कि ये जो मिसिंग लिंक है, ये मिसिंग लिंक नवयुगा और एफकॉन नाव के कंपनी ने वहां पे बनाया है। एखादा छोटा सा कॉन्ट्रैक्टर होता, उससे थोड़ी बहुत गलती होती, उसके ऊपर कार्रवाई हो जाती थी। अभी मिसिंग लिंक के बारे में इतना बड़ा कॉन्ट्रैक्ट देने के बाद भी ये दोनों कंपनी के ऊपर आज तक कार्रवाई नहीं हुई। वो कार्रवाई होगी क्या, ये हम सब देखेंगे। लेकिन जिस तरीके से अजित दादा के केस का हैंडल किया गया और ये नवयुगा कंपनी उसमें इन्वॉल्व होने के कारण वीएसआर पे कार्रवाई नहीं की गई, तो मुझे नहीं लगता अभी मिसिंग लिंक का जो वहां पे इंफ्रास्ट्रक्चर डैमेज हुआ है और कॉन्ट्रैक्टर इसके लिए जिम्मेदार है, उसके ऊपर कार्रवाई होगी, ऐसे मुझे नहीं लगता। 3-4 दिन में मुंबई की बारिश हुई और जगह जगह पेड़ गिरे, मैनहोल्स में लोग मर गए, पेड़ गिरने से बच्चे मर गए। कोस्टल रोड में भी टनल में अंदर पानी आ रहा है, किस तरह से देखते हैं? नहीं, देखो यहाँ पे जो इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे जो पैसा खर्च किया जा रहा है उसमें बहुत बड़ा करप्शन हो रहा है। ये स्टार्टिंग से हम वहां पे कह रहे हैं। शक्तिपीठ मार्ग 1,40,000 करोड़ का महाराष्ट्र में बनाया जा रहा है, उसमें भी बहुत बड़ा भ्रष्टाचार है। तो इंफ्रास्ट्रक्चर नाम के ऊपर पैसा निकाला जा रहा है और वही पैसा एमएलए एमपी को खरीदने के लिए वहां पे इस्तेमाल किया जा रहा है। अभी मुंबई के बारे में बोला जाए, प्री मानसून मेंटेनेंस किया जाता है। मानसून आने के पहले 31 मई तक पूरा इंफ्रास्ट्रक्चर या मेंटेनेंस वहां पे कंप्लीट होने का वहां पे एक्सपेक्टेड है, लेकिन अनफॉर्चुनेटली अभी तक वो काम चालू है। मतलब 300 करोड़ जो हर साल सिर्फ प्री मानसून मेंटेनेंस के लिए वहां पे किया जाता है, वो खर्चा सिर्फ पेपर पे रहा, जमीन पे नहीं हुआ। मतलब वहां पे भी बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ।